डे 3 ऑफ कॅटरिंग. चला तर कळलं असेल तुम्हाला की आम्ही कुठे चाललोय. गावामध्ये रॉयल एंट्री मारल्यानंतर पेंडाल मध्ये एंट्री मारतो. त्यानंतर गाडीमधला संपूर्ण सामग्री उतरवल्यानंतर पुन्हा सामान गाडीमध्ये भरतो, कारण तो दुसऱ्या जागेवर लोड करायचा होता. आता एवढ्या दूर आल्यावर म्हणल्यावर पाणी प्यायलाच पाहिजे. सुरुवातीला टेबल अरेंज करून व्यवस्थित लावतो. नंतर त्यांना मर्यादित ठेवण्यासाठी त्यांना कपडे सुद्धा घालून देतो. आता कॅटरिंग म्हणला का तिथे संपूर्ण जेवणाचा डिपार्टमेंट हा आपला. इथे संपूर्ण टीम मेंबर्सला त्यांचे काम वाटले जाते. जसे आपल्याकडे आला होता पोळ्या कापण्याचं काम. आता त्या पोळ्यांना त्यांच्या मेन रूप मध्ये आणण्यासाठी ह्या अस्त्राची गरज असते आणि 1-2 मोठे टोपले जिथे आपण पोळ्या ठेवू शकतो त्यांना एका जागेवर अरेंज करून त्यांची कटिंग होते ताकि वो खाने के लिए पर्याप्त हो. दुसरा काम म्हणजे या प्रोडक्टला त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना सलाद मध्ये रूपांतर करावे असते. इकडे आपला सलाद रेडी नाही होत तर तिकडे आपल्या भाऊ लोकांनी टेबल पण अरेंज करून ठेवला असते. आता इथे सर्वात मोठा खतरनाक काम म्हणजे हे गंजे इथून तिथे नेणे. इथे लागतो भाऊ खाली सारखे लोक. आता खाली भाऊले कुठून आणून म्हणून आम्ही कसा बसा जुगाड करतो ह्या बाटलीद्वारे. इकडे नवरदेव साहेब मस्त उंटावर स्टंट मारत होते आणि आम्ही स्टाईल. सगळं काय ओके झालं होतं. आम्हाला होती बस लग्नाची वाट. लोकांनी लग्नाशी काही खास लेनदेन नसते. बस पेट पूजा मोस्ट इम्पॉर्टंट. लग्न लागायच्या अगोदर इकडे कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. बस कुछ ही देर में इस भीड़ ने एक मेले का रूप धारण किया था. आता गर्दी एवढी वाढली होती की आमचे टीम मेंबर्स कमी पडत होते. तर त्याच्या रागात इकडे तोंडफोडणी चालू होतं. गावातील भाविक मंडळींनी त्या ठिकाणी मुलाचे योगदान केले. मंडळ त्यांच्या आभारी आहे. इथे बस अर्धा तास मेला लागून असते. बस त्यानंतर संपूर्ण माहोल सायलेंट होऊन जाते. मग आम्ही सुद्धा पेटपूजा करून टाकू. मग राहिले होते वर आणि ह्या लोकांना थोडासा 5 स्टार मॅनेज करावा लागतं, कारण हे खुश झाले की दमडी मिळते ना राव कशी गोष्ट करते. त्यांची जेवण झाल्यानंतर बस निघायची वाट होती, कारण भांडे घाशी टीम थोडी स्लो आहे. संपूर्ण सामग्री भरल्यानंतर हे गोडाऊन मध्ये सुद्धा लोड करावं लागतं. मग आम्ही जातो आमच्या फरारीने हलकी हलकी 90 माराले.